परभणी शहर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी व स्वच्छता कामगार संघटना याच्या वतीने आज आझाद मैदानावर वाढीव अनुदान मान्य करण्याकरिता आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आम्हाला 4 वाजता प्रधान सचिवसोबत चर्चा करायला बोलविण्यात आहेत। जोपर्यंत आमची वाढीव अनुदान मान्य होणार नाही तोपर्यंत के आंधळे साहेब, आर साखरे साहेब, विशाल उबाडे, अभिजित कुलकर्णी, बासितभाई, मनोज तळेकर हे सगळे पदाधिकारी व माझे सगळे कर्मचारी आम्ही तोपर्यंत इथून उठणार नाही। इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। आज परभणी महापालिकेचे कर्मचारी संघटनेच्या वतीने आझाद मैदान येथे आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आज दिनांक 3/11/2025 रोजी बेमुदत धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी कर्मचारी बसलेले आहेत। त्यात पहिली प्रमुख मागणी आहे की जी महापालिकेने जे प्रस्ताव शासनाला पाठवला आहे वाढीव अनुदानाचा, त्यात असा आहे 1,90,00,000 दरमहा आणि त्याचा जो फरक आहे ते 70 कोटी एवढा शासनाने द्यावा। यासाठी 2-3 वर्षापासून हे आंदोलन चालूच आहे। फक्त आतापर्यंत बी शासनानं काही त्याच्यावर तोडगा काढला नाही। 17 दिवस परभणी येथे आंदोलन करण्यात, याच आझाद मैदानावर 2 वर्षापूर्वी सुद्धा दिवाळीच्या पूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं। नुसते आश्वासन देण्यात आले होते, पण आता मात्र कर्मचारी एवढे पेटून उठले की आज या ठिकाणी एवढा माप हा धरणे कार्यक्रमाला बसलेला आहे आणि परभणी महापालिकेतील सर्व कर्मचारी आज बेमुदत संपावर गेलेले आहेत। तरी शासनाने ताबडतोब याच्याकडे आयुक्ताने आपला अहवाल मुंबईला पाठवावा आणि शासनाने त्यावर विचार करावा आणि ताबडतोब सहाय्यकारी वाढीव अनुदान हे कर्मचाऱ्याच्या पगारासाठी द्यावा। सध्या कर्मचाऱ्याचे 5 महिन्यापासून पगार नाही, कर्मचारी परेशान आहेत, कर्मचारी वैतागले आहेत। आता कर्मचारी ही मागणी मान्य झाल्याशिवाय मुंबईहून परत जाणार नाही आणि महापालिका बंद केले जाणार आहे, चालू होणार नाही। कृपया याची नोंद घ्या।